राम कृष्ण हरी। भगवंतांनी अर्जुनाच्या विनंतीवरून 10व्या अध्यायात अर्जुनाला विभूती सांगितल्या। त्या प्रामुख्याने 75 होत्या। ह्या विभूती सांगताना भगवंत म्हणाले, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू माझ्या विभूती विचारल्या असत्या इतक्या असंख्य आहेत की त्या जरी माझ्या आहेत तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत। आपल्या अंगावर किती केस आहेत हे ज्याचे त्याला मोजता येत नाही, त्याप्रमाणे माझ्याच विभूती असून त्याची गणना मला करता येत नाही। अंगीच्या रोमा किती जयाचिया तयाशी न गणवती, तैशिया माझ्या विभूती असंख्या मज। अर्जुनाने तरी पण 75 विभूती सांगितलेली आहेत। त्यामध्ये अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित, अहमादिश्य मध्यांच भूतानामंत एव च। मस्तकावर कुरळे केश शोभणाऱ्या व धनुर्विद्येत शंकरासारख्या निष्णात असणाऱ्या अर्जुना, ऐक, प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी आहे। आतल्या बाजूने मीच यांच्या अंतःकरणात आहे। भूताच्या बाहेरही माझेच आवरण आहे। प्रारंभी व शेवटी मी आहे आणि मध्यंतरी देखील मीच आहे। ज्याप्रमाणे या मेघांना खाली वर आत बाहेर सर्वत्र एक आकाशच आहे, आणि ऐक, ते मेघ आकाशातच उत्पन्न झालेले आहेत आणि ते केवळ राहतातही आकाशातच। शेवटी ज्या वेळेला त्यांचा लय होतो त्यावेळेला ते आकाशरूपच होऊन जातात। त्याप्रमाणे प्राण्यांच्या उत्पत्तीला, राहण्याला आणि नाशाला मीच आश्रय आहे। असे हे माझे अनेकत्व व व्यापकत्व तू विभूती योगाने जाण। आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान्, मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आदित्य नावाच्या 12 देवतात विष्णू नावाची देवता माझी विभूती आहे, व चांगल्या तेजस्वी पदार्थामध्ये किरणे असलेला सूर्य माझी विभूती आहे। मरुद्गणाच्या म्हणजे एकूण 50 प्रकारात मरीची ही माझी विभूती आहे। असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले। आकाशरूपी रंगणातील नक्षत्रामध्ये चंद्र ही माझी विभूती आहे। ऋग्वेदादी 4 वेदामध्ये सामवेद हा माझी विभूती आहे, व देवामध्ये मरुद्गणांचा भाऊ महेंद्र तो मी आहे। इंद्रियामध्ये 11वे असणारे जे मन ती माझी विभूती आहे असे समज, व सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक असलेली जी चेतना ती माझी विभूती आहे। सगळ्या रुद्रामध्ये कामाचा शत्रू तो शंकर ती माझी विभूती आहे। याविषयी काही शंका ठेवू नकोस। यक्ष राक्षसांच्या समुदायामध्ये शंकराचा परम मित्र असलेला जो कुबेर ती माझी विभूती आहे, असे श्रीकृष्ण म्हणाला। मग 8 वसूमध्ये जो अग्नी ती माझी विभूती आहे। मोठाली शिखरे असलेल्या पर्वतामध्ये सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरू पर्वत ती माझी विभूती आहे। जो स्वर्गाच्या राज्याला सहाय्य करणारा आहे आणि जो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे, असा जो
कुलोपाध्यायामध्ये श्रेष्ठ असलेला बृहस्पती ती माझी विभूती आहे. हे बुद्धिमान अर्जुना, शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृतिकांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो कार्तिक स्वामी, तो त्रिभुवनातील सेनापती माझी विभूती आहे. सर्व जलाशयामध्ये पाण्याचा मोठा साठा असणारा जो समुद्र, ती माझी विभूती आहे. आणि महर्षीमध्ये तपाचा राशी जो भृगू, ती माझी विभूती आहे. या भृगूनेच भगवान विष्णूच्या छातीवर लाथ मारली होती आणि ती अजूनही खून भगवान विष्णू आपल्या छातीवर वाहत आहेत. सर्व वाणीमध्ये ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष असतो ते एक अक्षर ओम ही आहे, असे वैकुंठ प्रिय श्रीकृष्ण म्हणाले. या मृत्यू लोकामध्ये कर्माच्या त्यागात ओंकारादिकांच्या योगाने ज्यास उत्पन्न करतात तो जपरूप यज्ञ सर्व यज्ञामध्ये माझी विभूती आहे. समस्ताही यज्ञांचा पैकी जपयज्ञो तो मी ये लोकी, जो कर्म त्यागे प्रणवादिकी निपजविजे. नाम जप यज्ञो तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नाम जप यज्ञ हा श्रेष्ठ आहे. यास स्नान आदी कर्मे अडकवू शकत नाहीत. नाम घेण्यासाठी काळवेळाचे बंधन नाही. स्नानादी कर्मा वाचून नाम घेतले तरी चालते. नामाने धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. अचल असलेल्या मोठ्या पर्वतात पुण्याचा केवळ राशी जो हिमालय, ती माझी विभूती आहे. स्थावराम गिरिवरांतू पुण्यपुंज जो हिमवंतो, तो विमनैकांतो लक्ष्मीचा. महर्षीणाम भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं, यज्ञानां जप यज्ञोस्मी स्थावरानां हिमालयः. कल्पद्रु महन परी जातू, म्हणे चंदनु ही वाड विख्यातू. तरी या वृक्ष जाता तू अश्वत्थो तुम्ही. देव ऋषी हे चंदन जरी श्रेष्ठ आहेत, कल्पवृक्ष पारिजात वृक्ष आदी गुणांनी अतिशय प्रसिद्ध असलेला चंदन हे जरी श्रेष्ठ आहेत, तरी या सर्व वृक्षामध्ये जो पिंपळ, ती माझी विभूती आहे. अर्जुना, देव ऋषीमध्ये जो नारद, ती माझी विभूती आहे. आणि सर्व गंधर्वामध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व माझी विभूती आहे. हे बुद्धिमान अर्जुना, या संपूर्ण ही विशुद्धांमध्ये कपिलाचार्य ही माझी विभूती आहे. प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यामध्ये 14 रत्नातील एक जो उच्चैस्त्रवा नावाचा घोडा, ती माझी विभूती आहे. अर्जुना, राज्याचे भूषण असलेल्या हत्तीमध्ये जो ऐरावत, ती माझी विभूती आहे. तो देवानी मंथन केलेल्या क्षीर समुद्रातून अमृताबरोबर निघाला, ज्याला सर्व लोक आपण प्रजा होऊन करभार देतात. असा जो या सर्व मनुष्यामध्ये राजा आहे, तो राजा ही माझी महत्वाची विभूती आहे. सर्व हत्यारामध्ये जे 100 यज्ञ करून पार पडलेल्या इंद्राच्या हातात असते, ते वज्र माझी विभूती आहे. सर्व गायीमध्ये स्वर्गातील कामधेनू ही माझी विभूती आहे. धेनू मध्ये कामधेनू, ते मी म्हणे
क्षेनो जन्म वितया आतमधुनु तो मी जाणे सर्पकुळा तू अधिष्ठाता वासुकी गामी कुंती सुता नागा माझी समजता अनंतू तो मी. सापांच्या कुळामध्ये मुख्य असलेला जो वासुकी नावाचा साप तो अर्जुना माझी विभूती आहे. सर्व नागामध्ये अनंत नावाचा नाग ती माझी विभूती आहे. अगा अर्जुना जलचरामध्ये पश्चिम दिशा रूप तरुण श्रीचा स्वामी जो वरुण तो मी आहे. आणि सर्व पितरांच्या समुदायामध्ये अर्यमा नावाची पितृदेवता आहे ती माझी विभूती आहे. हे मी खरे खरे सांगत आहे. जगाची शुभाशुभे म्हणजे पाप पुण्य जे लिहितात प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात मग जशी कर्मे केली असतील त्याला अनुरूप जे भोगाचे नियंते होतात त्या निग्रह करणारा मध्ये सर्व कर्माचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे असे लक्ष्मीपती म्हणतात. जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती मग केल्या अनुरूप होती भोग नियम जे तया नियमितया माझी यमू जो कर्मसाक्षी धर्म तो म्हणे रामू रमापती. राक्षसांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे ती माझी मूर्ती आहे विभूती आहे असे समज. आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावाधिकांच्या संसर्गाने लिप्त झाला नाही. ग्रासणाऱ्यामध्ये महाकाल ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. आणि हिंस्र पशुमध्ये जो सिंह ती माझी विभूती आहे असे समज. ऐक अर्जुना सर्व पक्षामध्ये गरुड ही माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो नाहीतर मला धारण करू शकणारा असा कोण आहे. वेगवान वस्तूमध्ये वायू मी आहे. शस्त्रधाऱ्यामध्ये राम मी आहे. मत्स्यामध्ये मकर मी आहे. नद्यात भागीरथी नदी मी आहे. पृथ्वीची या पैसारा माझी घडी न लागता धनुर्धरा एकेची उड्डाणे सात्या ही सागरा प्रदक्षिणा करी जो पै समजताही ओगामध्ये जे भगीरथे आणि ता गंगा जन्मूनी गिळली मग जंगा फाडूनी दिधली. जैशी अवघेची नक्षत्रे वेचावी आयशी चाड उपजेल जै जीवी ते गगनाची लोथ बांधावी लोथ येवी का पृथ्वी परमाणूचा अवगाना घ्यावा तरी भूगोलोची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माते. आकाशातील एकूण एक नक्षत्रे टिपून घ्यावीत अशी ज्या वेळेला अंतःकरणात इच्छा उत्पन्न होईल त्या वेळेला आकाशाचेच गाठोडे बांधणे ज्याप्रमाणे बरे किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी. त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पहावयाची असेल तर माझेच ज्ञान करून घ्यावे. मी आगवीची सृष्टी आदी मध्यांती किरीटी ओत पोत प्रति तंतू जेवी ऐशिया व्यापका माते जै जाणावे तै विभूती भेदे काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे मनोनी असो. अशा सर्व व्यापक असलेल्या मला जाणले असता मग वेगवेगळ्या विभूती सांगून काय करायचे आहेत परंतु एवढी तुझी योग्यता नाही म्हणून हे असू दे किंवा ज्या अर्थी तू विभूती विचारल्यास त्या अर्थी अर्जुना मी सांगत आहे त्या तू ऐक
तर आता प्रस्तुत सर्व विद्यामध्ये जी आत्मविद्या आहे ती माझी विभूती आहे. सर्व शास्त्रामध्ये एकमत होऊन कधीच न संपणारा असा जो वक्त्यामधील वादविवाद तो मी समज वादातील विषयाचा निश्चय करू लागले असता जो वाद वाढतो व जो ऐकला असता तर्कास जोर येतो व ज्या तर्कावर बोलणाऱ्यांची गोड भाषणे मात्र होतात पण निर्णय काहीच लागत नाही, या प्रभावाने प्रतिपादनामध्ये जे वाद चालतो ती माझी विभूती आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरामध्ये स्पष्ट असे अ हे अक्षर ती माझी विभूती आहे. अर्जुना, सर्व समासामध्ये द्वंद्व नावाचा समास ही माझी विभूती आहे. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काल तो मी आहे. मेरू, मंदार इत्यादी सर्व पर्वतासहित पृथ्वीला जो विरवितो तो जलरूप झालेल्या जगालाही जेथच्या तेथेच आटून टाकतो. तो जो जल प्रलय काळाच्या तेजाला ग्रासून अर्जुना संपूर्ण वाऱ्याला गिळून टाकतो आणि हे राहिलेले आकाश देखील ज्याच्या पोटात मावते, याप्रमाणे अमर्याद जो काळ तो माझी विभूती आहे. असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. मग यानंतर पुन्हा सृष्टीचा जमा उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव ती माझी विभूती आहे आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे. या सर्वांना जीवन मीच आहे. शेवटी ज्या वेळेला मी या सर्वांचा नाश करतो त्यावेळेला मृत्यू देखील मीच आहे. आता आणखी एक माझ्या 7 विभूती श्री वर्गापैकी आहेत, त्याही सहजच सांगितल्या जातील. तरी नेहमी भरभराटीत असलेली जी कीर्ती अर्जुना, ती कीर्ती माझी विभूती आहे आणि औदर्याची जोड असलेली जी संपत्ती ती देखील माझी विभूती आहे असे समज. आणि जी वाचा न्यायाच्या सुखासनावर बसून विवेकाच्या वाटेने चालते ती वाचा मी आहे. कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर जी माझी आठवण करून देते अशी जी स्मृती ती निश्चय करून येते मी आहे. म्हणजे कीर्ती, संपत्ती, वाचा आणि स्मृती या माझ्या विभूती आहेत. स्वहिताला अनुकूल अशी जी बुद्धी ती या लोकामध्ये आहे व त्रैलोक्यात धैर्य व क्षमा ही आहे. याप्रमाणे श्री वर्गामध्ये या 7ही शक्ती मीच आहे असे समज. असे संसाररूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्ण रूपी सिंह म्हणाला. अत्यंत आवडत्या अर्जुना, वेदामध्ये असलेल्या रथतरादी समासामध्ये बृहत्साम ही माझी विभूती आहे. ज्यास गायत्री छंद असे म्हणतात तो सर्व छंदामध्ये माझे स्वरूप आहे. सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना तो मी आहे. 6 ऋतूमध्ये पुष्पाची खान जो वसंत ऋतू तो मीच आहे. कपटकारक कारस्थानामध्ये जुगार ती देखील माझी विभूती आहे. म्हणून उघड चव्हाट्यावर जरी चोरी होते तरी कोणास निवारण करता येत नाही, कारण चोरी जुगार ही माझी विभूती आहे. अर्जुना, एकूण एक तेजस्वी पदार्थामध्ये असणारे जे तेज ते मी आहे अशी खात्री असू दे. मी सर्व व्यवहारातील उद्दिष्टामध्ये विजय म्हणजे हातात घेतलेल्या कामात येणारे यश आहे. सर्व
उद्योगाने शुद्ध न्याय दिसतो, तो माझे स्वरूप आहे, सर्व देवांचे राजे असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. सत्वगुण संपन्नामध्ये जे सत्व ते मी आहे असे अनंत म्हणाला. आणि यदु काळातील पुरुषामध्ये ऐश्वर्यवान जो कृष्ण तोच मी आहे, जो देवकी वसुदेवापासून जन्मास आलेला, जो योग माया नावाच्या यशोदेच्या मुलीच्या बदली गोकुळात गेलेला, त्या मी कृष्णाने पुतना राक्षसीचे तिच्या प्राणासह शोषण केले. बाळपणाची दशा संपली नाही, ज्या मी दैत्यरहित सृष्टी केली आणि करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा थोरपणा मोजून टाकला. जो देवकी वसुदेवास्तव झाला, कुमारीसाठी गोकुळी गेला, तो मी प्राणासकट पियाला पुतनेती. नुघडता बाळपणाची फुली, जेने मिया दानवी सृष्टी केली, करीगिरी धरुनी उमानिली महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मिया जळत गोकुळ राखिले, वासुरवासाठी लाविले विरंची पिशे. त्या ब्रह्मदेवाला ज्यावेळेस काला खायला मिळाला नाही गोकुळात, तशी त्यांनी ते पाहिले. भगवान गोपाल कृष्ण सर्व गोपासहित बाल गोपाळासहित काला खात आहेत आणि त्यांना मिळाला नाही. त्यावेळेस ब्रह्मदेवानी सर्व गायी गोपाळ स्वर्गात घेऊन गेले. भगवंतानी हे लक्षात आल्यानंतर सर्व गोपाळांची आणि वासरांची रूपे धरून जसे काही झालेच नाही त्याप्रमाणे सर्व रहाटी सुरू झाली. हे वर्षभर झाले असता ज्यावेळेस ब्रह्मदेवाला कळले की हे पूर्ववत चालू आहे आणि ही गायी तर आपण स्वर्गात, गायी आणि गोपाळ स्वर्गात आणून ठेवलेले आहे, सत्यलोकात आणून ठेवलेले आहे. मग ब्रह्मदेवाने येऊन भगवंताची ब्रह्मदेव म्हणजे वेडा पिशा झाला आणि मग त्याला कळलं की भगवन सर्व काही आहे. वासुरासाठी लाविले विरंची, प्रथम दशेची पहाटे माझी कंसायशी चाटी, महाधेंडी अवचटे लीळाची नाशिनी. हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले असे आगवे, तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझे. आणि सोमवंशी तुम्ही पांडवा माझी, अर्जुन तो मी जाणावा. म्हणून एकमेकांच्या प्रेम भावा बिघडून पडे. संन्यासी तुवा होऊनी जनी, चोरून नेली माझी भगिनी. तरी विकल्पू नुपजे मनी, मी तू दोन्ही एक. मुनियात व्यासदेवो, तो मी म्हणे यादवरावो. कवीश्वरा माझी धैर्या रावो, उसनाचार्य मी. संन्यासी तुवा होऊनी, चोरून नेली माझी भगिनी. या लोकामध्ये तू संन्यासी होऊन माझी बहीण चोरून नेलीस, तरी माझ्या मनात काही विकल्प उत्पन्न झाला नाही, कारण मी व तू दोन्ही एक रूपच आहे. त्याची अशी सुंदर कथा भागवतामध्ये आलेली आहे. अशा प्रकारे आणखी काही विभूती आहेत, त्या अशा 75 विभूती
अर्जुनाला सांगितल्या आणि अर्जुनाचे मन भरून आले. शेवटी सांगितले, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया असती ठाया, तेथे जाण धनंजया विभूती माझी. म्हणजे अर्जुना, ज्या ज्या पुरुषाच्या ठिकाणी ऐश्वर आणि दया ही दोन्ही राहावयास आलेली असतील, तो तो पुरुष माझी विभूती आहे. अशा प्रकारच्या विभूती सांगितल्यानंतर अर्जुनाला भगवंताविषयी अत्यंत आदर वाटू लागला. त्याला जे मित्र, सखा, स्वैरा, यादव अशा प्रकारे जे काही संबोधन करून जो बोलत होता, त्याची अर्जुनाला लाज वाटू लागली. आणि ज्या विभूती सांगितल्या त्याबद्दल अर्जुनाला अत्यंत गोडी लागली. आणि मग त्याला भगवंताचे विश्वरूप दर्शन पाहण्याची इच्छा झाली. ती भगवंताला बोलून दाखविली. भगवंताने विश्वरूप दाखविले. विश्वरूप पाहताना अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. त्या दिव्य दृष्टीच्या योगाने अर्जुनाने भगवंताचे विश्वरूप दर्शन पाहिले. आणि ते भयंकर, महाभयंकर विश्वरूप पाहून, विराट विश्वरूप पाहून, अकराळ विक्राळ शरीरे, तोंडे, दात, दाढा हे सगळं पाहून शेवटी अर्जुन भयभीत झाला. सर्वच जग हे विश्वरूपाच्या तोंडात जात आहे. अत्यंत भयभीत झाला आणि देवाला विनंती केली, देवा, मला तुझे पूर्वीचे चतुर्भुज रूप दाखव. द्रष्टा करालानीच ते मुखानी दृष्ट्वैव काला नलसन्निभानी, दिशो न जाने न लभेच शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. हे भगवंता, तू ऐशे करीशी म्हणून जरी जाणे, तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे. आता एक वेळ वाचवी जी प्राणी या स्वरूप प्रलयापासून, जरी तू गोसावी आमुचा अनंता, तरी स्वी ओढण माझी या जीविता. सांडवी पसारा हा मागुता महामारीचा, ऐके सकळ देवांच्या परदेवते. तू चैतन्य गा विश्व वसते, ते विसरलाशी हे उपरते. संहारू आदरिले म्हणून वेगी प्रसन्न होई देव राया. संहरी संहरी आपुली माया, काडी माते महाभयापासून या. म्हणून मला या महामारीपासून सोडव असे भगवंताला विनंती करत आहेत. अर्जुनाला असे वाटू लागले की आता हे सगळे जग त्याच्या तोंडात गेलेले आहे, सगळं झालेले, आपला भयंकर ताप होऊ लागलेला आहे. मग त्याला आठवू लागले की मागा थोडिया बहु आबुपती येणे सांगितली या विभूती, तैसा नशेची महापुरती बैसलो पुसो. मागे अर्जुनाला जशी विभूती पाहून गोडी लागली आणि मग त्याला वाटले की वा वा, फार चांगलं आहे आणि हे सगळं आपण विश्वरूप जाणून घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी विश्वरूप बघण्याची इच्छा प्रगट केली. आता ते जाणू लागले, अर्जुनाला आठवू लागले, मागे देवाने थोड्या बहुत युक्तीने विभूती सांगितल्या, युक्तीने विभूती सांगितल्या, ज्या भयंकर भयानक आहेत त्या दाखविल्या नव्हत्या. परंतु त्या व्यापकपणासारखा देव मला दिसेना, म्हणून विनंती करण्यास मी सरसावलो. म्हणून जे भोगावयाचे ते कधीही चुकणार नाही आणि जसे होणार असेल त्यासारखी बुद्धी होते. माझ्या प्रारब्धात लोकांनी मला दोष द्यावा
असे असेल ते कसे चुकेल. म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारखी ठाके. माझा कपाळी पिटावे लोके ते लोटेल काया. पूर्वी अमृतही हाता आले परी देव नसतीच उगले. मग काळकूट उठविले शेवटी जैसे. पूर्वी समुद्र मंथन काली अमृत देखील देवाच्या हाती लागले. तेव्हा देवाने गप्प बसावे की नाही, परंतु आणखी ते मंथन करू लागले. परंतु देव स्तब्ध बसले नसल्यामुळे मग शेवटी ज्याप्रमाणे काळकूट म्हणजे महाभयंकर विष समुद्र मंथनातून उत्पन्न झाले, परंतु ते एक प्रकाराने थोडे होते, कारण की ती केलेली गोष्ट निराकरण करण्याजोग्या गोष्टीपैकी एक होती आणि त्या वेळचे ते संकट शंकराने निवारण केले. पण हल्लीचा जो हा विश्वरूपाचा प्रकार आहे हा प्रत्यक्ष पेटलेलाच वारा आहे. तर तो कसा आवरेल. विषाने भरलेले आकाश कोणास गिळता येईल काय. महाकाळाबरोबर खेळता येईल काय. असे कोणाच्या अंगी सामर्थ्य आहे. याप्रमाणे अर्जुन दुःखाने कष्टी होऊन मनामध्ये शोक करीत होता, परंतु तो सांप्रत देवाचे मनोगत काय आहे हे ओळखत नव्हता. अर्जुनाला 10व्या अध्यायात विभूती बघितलेल्या भगवंताने युक्तीने ज्या विभूती दाखविल्या ते पाहून लांचावले मन लागली शे गोडी. ते जीवेन सोडी ऐसे झाले. तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी पुरवावी आळी माये बापे. विश्वरूपाची आळी देवाने पुरविली. पण हे आता भयंकर संकट ओढवले आहे, कारण मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे अशा मोठ्या मोहाने तो घेरला होता. ती भुरळ अर्जुनाला पडलेली भुरळ दूर करण्याकरिता श्रीकृष्णाने हे विश्वरूपी आपले खास स्वरूप दाखविले. अर्जुना, वास्तविक कोणी कोणाला मारित नाही, यात मी स्वतः सर्वाचा नाश करतो हे तत्व विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उघड करून दाखवित आहे. परंतु ते अर्जुनास न कळल्यामुळे तो व्यर्थ शोकाकुल झाला. कारण अर्जुनाला भगवंताला विश्वरूप दाखविण्याची जी विनंती केली ती त्याच्या अंगलट आल्यासारखी झाली. म्हणून तो देवाला विनंती करीत आहे, देवा तुझे पूर्वीचे चतुर्भुज रूप दाखव. हे सगळे तुझ्या कौरव दाडात तोंडात सर्व याच्यात जात आहे, ते माझ्याच्याने पाहवत नाही. म्हणून कृपा करून मला चतुर्भुज रूप दाखवावे अशी विनंती केली आणि भगवंतानी चतुर्भुज दाखविले. आणि मग अर्जुनाला असे वाटले की ह्या विश्वरूपापेक्षा चतुर्भुज मूर्ती कितीतरी सुंदर आहे. आणि मग अर्जुनाचा भ्रम दूर झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर भगवान की